तर गणेशोत्सव अवघ्या आठवडाभरावरती येऊन ठेपलेला आहे। अशामध्येच सर्व गणेशोत्सव मंडळ गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झालेली आहेत। पुण्याचं आराध्य दैवत असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्टने यंदा जटोलीचं शिवमंदिराची हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी उभारलेली आहे। या देखाव्याचं काम जवळपास 90% आता पूर्ण झालेलं आहे। रात्रंदिवस हे कारागीर सध्या कामामध्ये व्यस्त आहेत। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी शिवानी पांढरे यांनी। गणेशोत्सव आला की पुण्यातल्या दगडूशेठ गणपतीच्या देखाव्याची सगळ्यात जास्त चर्चा असते। त्याच दगडूशेठ गणपतीच्या या देखाव्याच्या तयारी कशी सुरू आहे ते बघतोय। यंदा दगडूशेठ गणपती मंडळ हिमाचल मधील जटोली मंदिर साकारणार आहेत। शिव मंदिर असणार आहे ते, आणि याच देखाव्याची याची कामकाजाची आता सुरुवात झाली आहे आणि हे कामकाज साधारण 90% पूर्ण देखील झालं आहे। अनेक कार्यकर्ते असू देत, अनेक कामगार रात्रभर या ठिकाणी हे सगळं काम करतायत। याच मंडळाचे उपाध्यक्ष सर माझ्यासोबत आहेत। सर, रात्रभर हे काम सुरू आहे आणि यंदा कशी तयारी सुरू आहे, कसा जल्लोष दिसतोय? जल्लोष प्रचंड कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। जवळजवळ आता अंतिम टप्प्यात या जटोलीच्या शिवमंदिराचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि थोडं टचअप वगैरे राहिले, हे 1-2 दिवसात पूर्ण होईल। साधारण 2-3 दिवसात संपूर्ण हे तयार होऊन लाईट सहित हे भाविकांना पाहता येईल। 2-3 दिवसात या जटोली मंदिराचं काम, या देखाव्याचं काम पूर्ण होणार आहे आणि सगळ्या भाविकांना देखील याच देखाव्याची उत्सुकता लागली आहे। या परिसरात साधारण सगळ्यांसाठी देखरेख करण्यासाठी 150 कॅमेरे देखील बसवण्यात येणार आहेत। त्याचं देखील काम सुरू झालं आहे आणि भाविकांची जशी उत्सुकता आहे, गणेश भक्तांची जशी उत्सुकता आहे, तशीच उत्सुकता या यंदाच्या वर्षी या मंडळाला देखील आहे आणि अनेक पुणेकरांच्या मनात देखील आहे। त्यामुळे येत्या 2 ते 3 दिवसात या सगळ्या देखाव्याचं काम पूर्ण होईल आणि अर्थात दगडूशेठ बाप्पाच्या चरणी लीन होणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी हा देखावा खुला करण्यात येणार आहे पाहण्यासाठी, आणि गणपती बाप्पा विराजमान झाल्यानंतर अनेक पुणेकर या ठिकाणी भेट देखील देणार आहेत। कॅमेरामन विजय राऊतसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे।